नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 25,000 कोटी रुपयाच्या निधीची तरतुदीसह म्हणजेच की 5 वर्ष राबवणारी मंजुरी देण्यात आलेली आहे. एक महत्त्वाची अशी योजना म्हणजेच की कृषी समृद्धी योजना. नेमकी योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे, काय काय अर्ज कुठे करायचा, कशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे व शेतकऱ्यांना याचा फायदा काय होणार आहे, शेतकऱ्यांना काय काय फायदा होऊ शकतो, योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाणार आहे, याच्या संदर्भातील सविस्तरपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला पहिल्यांदा लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंत्रिमंडळाच्या माध्यमातून राज्यांमध्ये अशी एक छत्री योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्यांच्यामध्ये प्रत्येक वर्षी 5,000 कोटी रुपयाचं भांडवल हे या योजनेसाठी लावून पुढील 5 वर्ष 25,000 कोटी रुपयाच्या निधीसह मागील त्याला सोलार योजना, वेसवर्ती किंवा प्रथम प्राधान्य किंवा ज्या बाबींच्या शेतकऱ्यांना निकट आहे त्या बाबींच्या उपलब्धता करून देणे उद्दिष्ट घेऊन राबवण्यासाठी मंत्रिमंडळाची ही मंजुरी देण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर सुद्धा एक प्रश्न अनुत्तरित होते. नेमकं ही योजना राबवली का जाणार आहे व आपलं जर पाहिलं तर राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी यांना नैसर्गिक आपत्तीमुळे समोर जावं लागतं. दुष्काळ असतो, कधी अतिवृष्टी असते, कधी पूर परिस्थिती येते, कधी शेतातील शेतकऱ्यांना घरी काढता येत नाही. घरी शेतांमध्ये चांगला आला तरी रोग, कीड प्रादुर्भाव होतो, शेतमाल नष्ट होतो किंवा त्यांच्यावरती अनेक सारे परिणाम दिसून येतात. आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना पशुधनाचा वापर करता येईना, म्हणजेच की हंगामामध्ये एखादं जर पशुधन दगावलं तर शेतकऱ्याला त्या हंगामामध्ये मोठं नुकसान सहन करावं लागतं. अनेक बाबी अनेक आपत्ती शेतकऱ्यांसमोर आवासून उभ्या असतात. अशाच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचं समोर जात असताना पायाभूत सुविधांची निर्मिती करून दिली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. उदाहरणार्थ कृषी यांत्रिकीकरण योजना उपलब्धता झाली तर शेतकऱ्यांना काही निर्धार होऊ शकतात, शेतमाल काढता. परंतु आता आपण जर पाहिलं तर बाजारभाव अशा परिस्थितीमध्ये गोदामाची उभारणी, त्यांना जवळच्या बाजार उपलब्ध करून असणे, बाबींचा लाभ असणं व पॉली हाऊस असेल, नर्सरीची सुविधा असेल, रोपवाटिका असतील किंवा उपलब्ध असेल, अशा शेतकऱ्यांना जे काही इतर बाबी ज्याप्रमाणे पोकराच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर राज्यांमध्ये पोकरा जशी राबवली जाते तशी प्रत्येक त्यांच्यामध्ये करण्यात आलेली ज्या बाबींमुळे शेतकरी हा समृद्ध होऊ शकतो, अशी पोकरांच्या धर्तीवरती ही योजना राबवण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्या शेतींमध्ये भांडवल जे काही आहे म्हणजेच की पायाभूत सुविधा असतील व मुख्य उद्देश असेल, योजनेचा काही उद्देश असतील व प्रयत्न करणं हा एक मुख्य उद्देश आहे. योजनेचा घेण्यात आलेल्या योजनेला कृषी समृद्ध योजना असे नाव देण्यात आलेले आहे. त्या योजनेला कृषी समृद्ध योजना नाव देण्यात आलेलं आहे. आता बरेच जण म्हणतील की आज काय गरज आहे, म्हणजेच की राज्यात ते बऱ्याच साऱ्या योजना राबवल्या जात आहे की पहिलेच की कृषी यांत्रिकीकरण, सिंचन म्हणजे तुषार सिंचन साधन सुविधा, प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजना, वेगवेगळ्या योजना ह्या वेगवेगळ्या पोर्टलवरती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी. आता महाडीबीटीला काही योजना पोकरावरती, काही योजना काही जिल्हा परिषद योजनांच्या माध्यमातून, योजना दुसऱ्या माध्यमातून, अशा वेगवेगळ्या योजना ह्या ठिकाणी राबवल्या जात असतात. शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं शक्य होत नाही किंवा शेतकऱ्यांना योजनेपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. या बाबींचा लाभ घेणं किंवा त्या बाबींबद्दल माहिती घेणं हे शक्य नाही. परिस्थितींमध्ये आपण जर पाहिलं तर क्षेत्रीय योजना राबवली गेली, ज्यांच्यामध्ये शेतकऱ्यांची गरज आता आपण पाहिलं तर ग्रीस्टेकच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेती, त्यांच्या शेतांमध्ये पिकणारी जाणारी पिकं, उत्पादन, त्यांची इतर उत्पन्नाची माहिती ही सर्व आता एकत्रितपणे जमा होणार आहे. अशी माहिती घेतल्यामुळे शेतकऱ्यांना सहजिकच काय गरज असणार आहे याची सुद्धा आपण नोंद घेणार आहोत. याच पार्श्वभूमीवरती अशा प्रकारची एक छत्री योजना राबवली जाणार आहे. आपण जर पाहिलं तर पोकळ ही योजना अतिशय नाविन्यपूर्ण योजना आहे. राज्यामध्ये आपण पाहिलं होतं की 5,142 गावांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये चांगलं काम पोकराच्या माध्यमातून झालेलं आहे. बऱ्याच गावांमध्ये तर पोकरा संपेपर्यंत सुद्धा त्या लोकांना पोकराबद्दलची माहिती झाली नाही, अशी ही माहिती गाव राहिले व आता नवीन यामध्ये 1000 पेक्षा जास्त गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. नवीन जिल्हे, नवीन तालुके पोकरांच्या अंतर्गत हे गाव झालेले आहे. धन्यवाद.